अमरनाथमध्ये हजारोंच्या संख्येनं बोगस मतदार आढळले। भाजप आणि काँग्रेसनं हा आरोप केलाय। 188 महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि शिवसेना पदाधिकारी आणि ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल केलाय। शिवसेना शिंदे गटाने सर्व बोगस मतदार आणले। भाजप आणि काँग्रेसनं आरोप केलाय। एका पुढाऱ्याच्या मंगल कार्यालयामध्ये एकाच ठिकाणी या शेकडो महिला आढळल्यात। काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी हा सगळा प्रकार उघड केला। तर अंबरनाथमधला हा प्रकार आहे। अंबरनाथमध्ये भाजप आणि काँग्रेसनं गंभीर आरोप केलेत। एका हॉलमध्ये शेकडो महिला आढळल्यात। हे हजारो बोगस मतदार असल्याचा आरोप आहे। काँग्रेस आणि शिवसेनेनं हे आरोप केलेले आहेत। गंभीर आरोप केलाय भाजप आणि काँग्रेसनं। जवळपास 188 हे सगळे बोगस मतदार होते। एका मंगल कार्यालयामध्ये हे बोगस मतदार आढळले। हॉल आहे, त्या हॉलला गेल्यानंतर जे लोक आहेत तिथे आम्हाला सापडले। त्यांचं शहानिशा करण्याचं काम सुरू आहे। आचारसंहितेमध्ये आपला एरियातून दुसऱ्या ठिकाणी जाण्यात मजा असतो आणि त्यात ही लोक नक्की काय कारणाने तिथं पोहोचले होते आणि त्यांचं उद्देश काय होता, त्या अनुषंगाने त्याचं आधार कार्ड, वोटिंग ID याचं चेक करणं सुरू आहे। त्यामध्ये बेकायदेशीर प्रकार जर आढळला तर आमचा पुढे फ्लाइंग स्क्वॉड आणि पोलीस स्टेशनच्या वतीने पुढील कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया जी आहे ती प्रस्तावित आहे। मंगल कार्यालय हा कृष्णा मॅरेज हॉल हा रोहन कृष्णा रसाळ यांचा आहे। तर आमचं हेच मत आहे का ह्या शिवसेनेनी हे बोगस मतदान करण्यासाठी अंबरनाथमध्ये यांना आणलं होतं। असे शहरामध्ये अशा असंख्य बोगस मतदार असतील का, काय शक्यता होती? आम्हाला तरी असं वाटतं शिवसेनेने जेवढे देखील मॅरेज हॉल त्यांचे आहेत किंवा त्यांचे जेवढे हॉटेल आहेत किंवा ज्यांचे अंबरनाथमध्ये फार्म हाऊस आहेत, या सगळ्या ठिकाणी जर एकत्रित धाड मारल्या असत्या तर कमीत कमी 15 ते 20 हजार बोगस मतदान आपल्याला नक्कीच आढळले असते।